वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 संदर्भात काही महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहोत। पूर्वीच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहे, म्हणजे नेमके प्रश्न कसे असतात व क्वेश्चन पेपर कशा प्रकारे आपल्याला विचारला जातो। मित्रांनो, सेम क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मराठी मीडियम, हिंदी मीडियम, उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी आपण हे प्रश्न या ठिकाणी आणले आहोत। तर प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। हे बघा, प्रश्न क्रमांक 1 इथे विचारलेला आहे की डी सॅटमिक वर्सेस हे डॅश डॅश यांनी लिहिले, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। व्ही एस नैपाल, सलमान रुश्दी, अमिताभ घोष किंवा अरुंधती रॉय, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि द स्टॅनिक वर्सेस हे कोणी लिहिले असा प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी। ऑप्शन क्रमांक बी, सलमान रुश्दी आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा, हा जे प्रश्न असणार आहे ते फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र विषयाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मित्रांनो, जवळपास 12 ते 14 विषयाचे प्रश्न तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळेल। तर प्रश्न असा आहे की 10 मीटर सेकंडला किलोमीटर तासिकामध्ये रूपांतरित करा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की कन्वर्ट 10 ms इंटू kmh, अशा प्रकारे तुम्ही उर्दूमध्ये सुद्धा प्रश्न या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, A 36, B 42, C 40 आणि D 32, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक A 36 आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते उपकरण पाण्यातील पोषक तत्वे, मीठ किंवा दूषिततेचे निरीक्षण करण्यासाठी मदत करते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि हे बघा, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, उर्दू मीडियम, मराठी मीडियमसाठी सेम प्रश्न विचारले जातात, मल्टिप्लाय लँग्वेजचा या ठिकाणी वापर केला जातो। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे थर्मोमीटर, बॅरोमीटर, कंडक्टिव्हिटी मीटर किंवा क्लोरीमीटर, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि प्रश्न क्रमांक 3च्या जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी। ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे, आपला कंडक्टिव्हिटी मीटर आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। खूप मोठे प्रश्नसुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळतील। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 तुम्ही पाहू शकतात, खूप मोठा प्रश्न आहे आणि उत्तरही सुद्धा मोठे या ठिकाणी दिलेले आहे की वर्गात प्रत्यक्ष प्रदर्शित करण्या अगोदर रंगीत तालीम करणे हा महत्त्वाचे आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। कशासाठी हे महत्त्वाचे आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहत आहोत। ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे की त्याने शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण होते। ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे की शिक्षकास वर्ग प्रयोग दरम्यान वर्गात बऱ्याच अडचणीशी परिचय होते। ऑप्शन क्रमांक सी येथे दिलेला आहे की शिक्षक एका परिपूर्ण पद्धतीने वर्ग प्रयोग प्रदर्शित करते, किंवा ऑप्शन क्रमांक 4 ऑल ऑफ द अबाव, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी जे असेल, वरील सर्व आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न। प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी। तर हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की अब्राहम लिंकन या रोगापासून ग्रस्त होते। प्रश्न पूछा गया है कि अब्राहम लिंकन को किस तरीके की बीमारी थी, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया है। 4 ऑप्शन आपको दिए गए हैं, वाचन अक्षमता, गंभीर वैद्यकीय उदासीनता, आक्रमकता किंवा स्मृती भ्रम, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की अब्राहम लिंकन डॅश डॅश या रोगापासून ग्रस्त होते। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक
बी जे असेल गंभीर वैद्यकीय उदासीनता म्हणजेच सेव्हर क्लिनिकल डिप्रेशन. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे येथे विचारण्यात आलेला आहे की आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, असा प्रश्न येथे विचारलेला आहे. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स इज. ओके, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 6 आपण पाहत आहोत. व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छाबद्दल जागरूकता. ऑप्शन क्रमांक बी हे एखाद्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित करते. ऑप्शन क्रमांक सी यापैकी काहीच नाही किंवा ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी बोथ बरोबर आहे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. TAT आणि CTET सारखे प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. सिलेबसची काहीच मर्यादा या ठिकाणी दिलेली नाही. कुटुंबे किंवा संबंधित सत्व यासाठी दुसरे नाव आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहत आहोत. फॅमिलियर ऑर रिलेशन्स, सेल्फ आर अदर नेम्स फॉर, अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. पर्सनल सेल्फ म्हणजेच व्यक्तिगत स्वत्व, सेल्फ कन्सेप्ट म्हणजेच आत्मसंकल्पना, सेल्फ इस्टीम म्हणजे स्वाभिमान किंवा सामाजिक सत्व म्हणजे सोशल सेल्फ, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आणि ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. सामाजिक स्वत्व आपला बरोबर उत्तर असणार आहे. सोशल सेल्फ आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की सामाजिकीकरणाच्या टप्प्याची सुरुवात. आता हा पॅडागॉजीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात प्रश्न येथे विचारलेला आहे की सामाजिकीकरणाच्या टप्प्याची सुरुवात कधी होते. 4 ऑप्शन दिलेला आहे. अर्भकावस्था, ऑप्शन क्रमांक बी बालपण, ऑप्शन क्रमांक सी प्रौढापण किंवा वृद्धावस्था, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, अर्भकावस्था आपला काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 9. तर प्रश्न क्रमांक 9 इथे विचारलेला आहे. मराठी व्याकरण संदर्भात प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आहे मित्रांनो की मराठी व्याकरण आपल्याला कंपल्सरी आहे. तुमचा मराठी मीडियम असो, इंग्लिश मीडियम असो, हिंदी मीडियम असो किंवा तुमचा उर्दू मीडियम असो, तुम्हाला मराठी व्याकरणचे जवळपास 30 प्रश्न विचारले जातात. आणि मराठी व्याकरण फार इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. कारण 30 पैकी 30 मार्क तुम्ही मराठी भाषेतून घेऊ शकतात. प्रश्न असा आहे की निंदा करणारा म्हणजे कोण, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. शाहीर, भक्त, निंदक किंवा भाट. तर हे बघा मित्रांनो, निंदा करणारा म्हणजेच निंदक. ऑप्शन क्रमांक सी जे असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. आता प्रश्न क्रमांक 10 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. हे बघा खूप मोठा प्रश्न आहे आणि उत्तरही या ठिकाणी मोठे दिलेले आहे की एका शिक्षकाच्या काय प्रामुख्याने असते की. ओके, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही समजून घ्या. तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न या ठिकाणी वाचन करू शकतात आणि उर्दूमध्ये सुद्धा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे की एका शिक्षकाचे काय प्रामुख्याने असते. 4 ऑप्शन दिलेले आहे. सेवा केंद्र कर्मचारी, विद्यार्थ्यांना ज्ञानाची माहिती करून देणे. ओके, बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी जे दिलेला आहे की मंत्री, मुलांच्या वैयक्तिक व आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक, मुलाला त्याच्या सर्वांगीण वाढीकरिता मदत करणे किंवा संचालक वर्गाच्या फायद्यासाठी अनुभवाचे आयोजन व नियोजन करणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मार्गदर्शन, मुलाला त्यांच्या सर्वांगीण वाढीकरिता मदत करणे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज़ चैनल सब्सक्राइब करा. देखिए दोस्तों, सवाल नंबर 11 यहाँ पर पूछा है. आप देख सकते हैं कि सरळ रूप द्या, सिम्प्लिफाई या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. ऑप्शन क्रमांक ए 3451, ऑप्शन क्रमांक बी 4441, ऑप्शन क्रमांक सी 5401 किंवा ऑप्शन क्रमांक डी 4531. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आणि पर्याय क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो,
इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकानी विचारलेला है। मतलब इंग्लिश ग्रामर को लेकर क्वेश्चन आपको यहाँ पर दोस्तों पूछा गया है। और मैं आपको बताना चाहूँगा कि मराठी और इंग्लिश व्याकरण आपको कंपलसरी है। करीब करीब 30 नंबर के लिए आपको इंग्लिश और मराठी के क्वेश्चन देखने के लिए मिलेंगे दोस्तों। टोटल जो है शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाशनी का पेपर आपका 200 नंबर का होता है। उसमें से करीब 50 से 60 नंबर आपको इंग्लिश और मराठी ग्रामर में देखने के लिए मिलेंगे। प्रश्न असा विचारलेला आहे की डायरेक्शन अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइंड वर्ड म्हणजे फुटाईल। ओके, वर्ड इज गिवन बिलो, फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग दो अंडरलाइन वर्ड। आता अंडरलाइन वर्ड काय असणार आहे मित्रांनो, फुटाईल हा आपला अंडरलाइन वर्ड असणार आहे। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, यूजलेस, यूजफुल, ओके, नर्सिंग अँड इन्स्प्रिंग, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि हे बघा मित्रांनो, यूजलेस आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक ए जे असेल बरोबर, ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की कोणती चुकीची जोडी आहे। देखिए दोस्तों, गलत जोड़ा आपको यहाँ पर पहचानना है, विच इज इनकरेक्ट मॅच। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। नियोजन आयोग 1950 बरोबर आहे, नियोजन आयोग म्हणजे 1950 हा बरोबर असणार आहे। प्रथम सामान्य निवडणूक 1951-52 हे सुद्धा बरोबर असणार आहे। गोव्याला राज्य बनवले, तर हे बघा मित्रांनो 1997 या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे हा चुकीचा जोडा या ठिकाणी दिलेला आहे। उत्तरांचलचा जन्म 2000 साली झाला, हे सुद्धा बरोबर असणार आहे। तर हे बघा ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण चुकीची जोडी या ठिकाणी दिलेली आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हा बुद्धिमत्ता संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला माइंड यूज करावा लागेल की राम पूर्वेकडे 30 मीटर चालला, उजवीकडे वळला आणि 40 मीटर चालला, नंतर तो डावीकडे वळला आणि 30 मीटर चालत गेला। आता तो सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला है मित्रांनो। दोस्तों यहाँ पर आप अपना माइंड यूज़ कर इस सवाल का जवाब जो है वो आसानी से दे सकते हो, क्योंकि यहाँ पर बता रहा है कि राम जो है वो 30 किलोमीटर चला, फिर वो राइट साइड में 40 किलोमीटर चला, और फिर वो डावी कड़े मतलब लेफ्ट साइड में फिर 30 किलोमीटर चलता है। अब वो कहाँ पर है, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, उत्तर पूर्व, दक्षिण, दक्षिण पूर्व किंवा पश्चिम, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हे बघा बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, दक्षिण पूर्व। दक्षिण पूर्व काय असणार आहे मित्रांनो, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15, आता हा प्रश्न सुद्धा पॅडागॉजीशी संबंधित प्रश्न असणार आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, भावात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे म्हणजे काय? समानुभूती, सहानुभूती, भावहीनता किंवा यापैकी नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 15 आपण पाहत आहोत आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे समानुभूती, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 सुद्धा पुन्हा प्रश्न इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब। आता हे बघा मित्रांनो, एक म्हण या ठिकाणी दिलेली आहे, चॅरिटी बिगिन ॲट होम, अशा प्रकारे एक म्हण या ठिकाणी दिलेली आहे आणि या म्हणीचा योग्य अर्थ कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए। ऑप्शन क्रमांक ए जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे की यू शुड टेक केअर ऑफ फॅमिली अँड पीपल क्लोज टू यू बिफोर यू वरी अबाउट हेल्पिंग अदर, म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यापेक्षा आपल्या फॅमिली किंवा आपल्या जवळच्या लोकांना अगोदर मदत करा किंवा हेल्प करा, अशा प्रकारे येथे उत्तरमध्ये दिलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की कोणते वय का वय असते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की विच एज इज वाय एज। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहेत, सुरुवातीचे बालपण, तारुण्य,
आनंदवय किंवा फ्रोड अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 आपण पाहत आहोत आणि बरोबर उत्तर असणार आहे सुरुवातीचे बालपण म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 अतिशय सोपा प्रश्न हा 2017च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की क्रिस्टोफर कोलंबस हा डॅश डॅशच्या शोधाशी संबंधित आहे. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. भारत, आफ्रिका, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया. तर हे बघा मित्रांनो, क्रिस्टोफर कोलंबस हा डॅश डॅशशी संबंधित आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे असेल अमेरिका आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 सुद्धा अतिशय सोपा प्रश्न विचारला आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न इथे विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. डॉक्टर कस्तुरीरंगन, APJ अब्दुल कलाम, अमर्त्य सेन किंवा रघुराम राजन. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए जे असेल डॉक्टर कस्तुरीरंगन आपला काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए जे असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे कारण ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020चे अध्यक्ष होते. पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 येथे विचारलेला आहे की FLN पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम कधी सुरू करण्यात आली. 4 ऑप्शन दिलेले आहे. 2018, 2019, 2020 किंवा 2021 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे FLN पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम कधी सुरू करण्यात आली तर 2021 मध्ये ही सुरू करण्यात आली. तर अशा प्रकारे मोस्ट IMP आपण काही प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. जवळपास 18 ते 20 व्हिडिओ आमच्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे. प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये फ्रीमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. प्लेलिस्ट तयार केलेली आहे. आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2025साठी जी प्लेलिस्ट तयार केलेली आहे टेट 2025 ते तुम्ही पाहू शकतात आणि प्रिव्हियस इयरचे जवळपास सगळेच प्रश्न आमच्या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट्ससोबत.